35 मिनिटं असतील, यामध्ये फक्त इंजुरी टाइम असेल तर त्याच्यावर पंच योग्य तो निर्णय घेतील, पण 35 मिनिटात जर आपली इनिंग पूर्ण झाली नाही तर 5 धावांची पेनल्टी. बोथ कॅप्टन, तुमच्यापर्यंत आवाज गेलाय. सुयश होमस्टे, वायरी भूतनाथ मालवण आणि रोई स्पोर्ट वेंगुर्ला. 35 मिनिटात 6 षटकांचा खेळ जर आपण समाप्त करू शकला नाहीत तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी असेल. यासाठी स्पर्धा अधिकारी बंटी केरकर सर आणि एमसीए पॅनलचे आमचे 4 पंच उमेश मांजरेकर सर, एम्ब्रोज अल्मेडा सर, दीपक धुरी आणि मंगेश धुरी हे सगळे या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. आणि गडी बाद झाल्यानंतर आपल्याला पॉज असेल ही सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. 35 मिनिटात आपल्याला इनिंग संपवायची आहे आणि या इनिंगसाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. श्याम वाक्कर. हेलो 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 हेलो. धन्यवाद. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि येथील ग्रामदेवता या सर्वांना विनम्र अभिवादन. आणि सर्वांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. मलवण के टोपोला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. पहला मुकाबला आज के दिन का जारी है. मैदान के अंदर थोड़ी छोटी गेंद बढ़िया तरीके से पुल किया है. गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में. गेंद के पीछे खिलाड़ी दौड़कर जा रहे हैं. जब तक फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका. क्या बात है समीर जी, आज का दिन बहुत ही खास है. कई बड़े बड़े सितारे मैदान के अंदर दिखाई देंगे. पहली गेंद किसने खेली? जी हाँ, कृष्णा सातपुते. बहुत ही बड़ा नाम है टेनिस क्रिकेट जगत का. सातारा का ये हीरो, सातारा से बिलोंग करने वाला ये हीरो कृष्णा सातपुते नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक पर रहेंगे इजाज कुरैशी, मैन फ्रॉम इंदापुर, खेलने के लिए तैयार. पहली गेंद पर ही बहुत ही बड़ा प्रहार. गेंद आसमान को छूती हुई. देखना पड़ेगा अंपायर का क्या इशारा आता है. बहुत ही बड़ा लंबा शॉट था ये. 4 रन हासिल करेंगे. क्या बढ़िया शुरुआत करते हुए आज के दिन के यहां पर इजाज कुरैशी. कल के दिन में इतना बल्ला इनका बोला नहीं था, लेकिन आज जिस प्रकार से आगाज किया है, एक बड़ा आगाज. मैंने कल भी कहा था इसी मैदान के ऊपर इजाज के नाम पर बहुत ही बड़ा कारनामा है. एक ही ओवर में 5 सिक्सर जड़ने का काम इनके नाम पर है. वो इजाज कल 3 मैच में 33 रन बनाए थे. आज बहुत अच्छी शुरुआत करते हुए. फिर एक बार छोटी गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी है. गेंद जारी है फाइन लीग बाउंड्री की तरफ. शॉट थर्ड मैन के खिलाड़ी गेंद के ऊपर जाते, फील्ड करते, रन आउट करने का मौका. बहुत ही करीबी मामला, बहुत ही करीबी मामला यहां पर. क्या बात है. और आज के दिन की शुरुआत भी देखिएगा सबीर जी. अभी पहला ओवर प्रगति पर है और पहले ही ओवर में 1000 लोग यहां पर हमारे दर्शक लाइव मैच देख रहे हैं. सभी लाइव देखने वाले दर्शकों का स्वागत है प्रतियोगिता के दरमियान. तो गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज है जावेद संधी. ये खूबसूरत शॉट है, ये बहुत ही खूबसूरत शॉट है. इजाज के बल्ले से गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार 4 रनों के लिए. बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी यहां पर इजाज के बल्ले द्वारा देखने को मिलती हुई. तोड़ फोड़ भरी बल्लेबाजी यहां पर. कोकणनाऊ यहां पर बाउंड्री देखने को मिलती हुई इजाज के बल्ले से. और गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए जावेद संधी, जो इचल करंजी से बिलोंग कर रहे हैं. यहां पर स्विप शॉट खेला है. 1 रन जरूर मिलेगा. दूसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा. खराब फील्डिंग वहां पर. 2 रन हासिल किए. देखना पड़ेगा अंपायर का क्या इशारा आता है. 2 रन तो यहां पर दौड़कर पूरे किए हैं. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. थोड़ी सी ढिलाई वहां पर फील्डर की देखने को मिली. स्कोर बढ़ता हुआ. पहला ओवर खत्म होने के बाद बगैर कोई विकेट खोए हुए 13
भारत देश मेरा हम सब का। आज आमच्या ठिकाणी यूट्यूबवरती एक वोटिंग पोल चालू करण्यात आलेला आहे। आज कृष्णा किती रन बनवेल, 50+ की 30+? त्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 38% लोक सांगतायत की 50+ असेल, तर बाकीचे म्हणजे 61% सांगतायत की 30+ एवढा रन बनवतील कृष्णा सातपुते आपल्या बैटमधून। तो दूसरा ओवर बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। पहले ओवर में 13 रन आए थे, दूसरे ओवर में भी यहाँ पर बैटिंग चॉइस पावर प्ले लिया गया है। स्ट्राइक पर है बल्लेबाज कृष्णा सातपुते और नॉन स्ट्राइक एंड पर है एजाज कुरैशी। एजाज कुरैशी जो बहुत ही अच्छे बल्लेबाज है और स्ट्राइक पर जो है कृष्णा सातपुते वो तो बेहतरीन बल्लेबाजों में से एक है। टेनिस क्रिकेट में अगर बात की जाए, अगर हम लोग भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर जी को अगर क्रिकेट का देवता कहते हैं, तो टेनिस के अगर देवता है वो है कृष्णा सातपुते। स्ट्राइक पर गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज भूषण गोड़े, गेंदबाजी मोर्चे पर सातारा से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करना चाहते थे। यहाँ पर सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए अच्छी रणनीति यहाँ पर अपनाते हुए, क्योंकि कल के दिन में 3 मैच इस विकेट के ऊपर खेले हैं एजाज ने। भले बात ही जानते हैं विकेट के बारे में, इसलिए आज कृष्णा सातपुते ज़्यादा से ज़्यादा एजाज के पास स्ट्राइक रखते हुए, क्योंकि तोड़फोड़ भरी बल्लेबाजी पहले ओवर में हमने उनकी देखी थी। बहुत ही घातक बल्लेबाज आज के दिन में, और जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है एजाज की, उनको रोकना बहुत ही ज़रूरी है। गेंदबाजी मोर्चे पर भूषण गोड़े, मैन फ्रॉम सातारा, सातारा से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी जिसके कंधों पर बड़ी जिम्मेदारी है। यहाँ पर फील्डिंग की सजावट करते हुए सर्कल के बाहर सिर्फ 3 खिलाड़ी रखना अनिवार्य है, वो 3 खिलाड़ी यहाँ पर रखे हुए हैं। काफी देर तक खेल रुका हुआ, फील्डिंग की सजावट करते हुए यहाँ पर 35 मिनट के अंदर आपको इनिंग पारी खत्म करनी पड़ेगी, नहीं तो पेनल्टी दी जाएगी। फील्डिंग की सजावट करते हुए गेंदबाजी मोर्चे पर चले एजाज के लिए। रिवर्स स्वीप का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद कर देने वाला यह शॉट खेलने का प्रयास किया था, नाकामयाब प्रयास रहा। विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 14 विदाउट लॉस। 14 रन है बगैर कोई विकेट खोए हुए। कोकणचं नंबर 1 चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा आणि नेहमी अपडेट पाहत रहा। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव। बहुत ही खूबसूरत शॉट कट किया था, यहां पर बेहतरीन फील्डिंग, वहां पर जितना बढ़िया शॉट खेला उतनी ही बढ़िया फील्डिंग, और बाद में डायरेक्ट हिट भी किया। और यहां पर कृष्णा सातपुते बैक टू द पैविलियन, बहुत ही बड़ा झटका यहां पर लगता हुआ कृष्णा सातपुते के रूप में। एक अच्छी फील्डिंग वहां पर करते हुए खिलाड़ी, बेहतरीन फील्डिंग ऋषिमाली, क्या बात है। इचिल करेंसी से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी पॉइंट की दिशा में अच्छी फील्डिंग करते हुए डायरेक्ट हिट करते हुए, नतीजा यहां पर कृष्णा को मैदान के बाहर आना पड़ेगा। यहां पर रिप्ले दिखाई दे रहा है, बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग यहां पर रिप्ले में दिखाई देता हुआ कि किस प्रकार से डायरेक्ट हिट किया था और कृष्णा सातपुते को मैदान के बाहर जाना पड़ा। अब नए बल्लेबाज जो पारगांव से बिलोंग करते हैं, पारगांव का वंडर बॉय आकाश तारेकर अपने कदम मैदान में रखते हुए, जिनके कंधों के ऊपर बड़ी जिम्मेदारी है। कल के दिन में इनका बल्ला इतना नहीं बोला था, खामोश रहा था बल्ला, क्योंकि गेंदबाजी भी उतनी बढ़िया हुई थी कल के दिन में। लेकिन आज क्या करिश्मा करते हैं। इस विकेट के बारे में भले बात ही जानते हैं, कल के दिन में 3 मैच खेले हैं,
कल के दिन में अगर इजाज कुरैशी थोड़े से धीमे लग रहे थे, लेकिन आज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी अपनी टीम के लिए। अब उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज स्ट्राइक पर दिखाई देते हुए आकाश तारेकर। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पॉवर्ड बाय ऍडमिशन को पॉवर्ड बाय इलाई गो आणि कोकण नावचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन। अच्छी गेंद, कलायों के सारे खेल दिया है, अपील कर रहे थे, लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। लेग स्टंप मिस कर जाने वाली गेंद यहां पर देखने को मिलती हुई, नतीजा 1 रन यहां पर एक्स्ट्रा के रूप में मिलता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 1 विकेट गिरने के बाद 15 रन। इजाज कुरैशी और आकाश तारेकर ये 2 बल्लेबाज है, गेंदबाजी मोर्चे पर है। सुयश होमस्टे वायरी भूतनाथ की ओर से गेंदबाजी का भार संभालते हुए भूषण गोळे मैन फ्रॉम सातारा। ये ऐसे खिलाड़ी है जो बड़ी बड़ी प्रतियोगिता में अपने बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर चुके हैं, चाहे 10PL हो, रतन बुआ ट्रॉफी हो या रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी हो, बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन किया है। सामने बल्लेबाज भी उसी प्रकार के हैं जिन्होंने कई बड़ी प्रतियोगिता खेली है, देश में हो विदेश में हो। बढ़िया तरीके से गेंद को बल्ले पर लिया, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को खेला, डायरेक्ट हिट करना चाहते थे, बहुत ही करीबी मामला, अगर गेंद विकेटों पर जाकर लगती तो फिलहाल बाल बाल बचते हुए पहला विकेट हालांकि ऐसे ही गिर चुका है रनआउट के रूप में। यहां पर गलती नहीं करनी चाहिए बल्लेबाजों को, क्योंकि एक बड़ा विकेट जो कि रनआउट के रूप में 1 रन चुराने की गुंजाइश में रनआउट होकर मैदान के बाहर गया है। स्कोर है 1 विकेट गिरने के बाद 16 रन। पहला ओवर महंगा रहा था, 13 रन आए थे, लेकिन उसके बाद भूषण ने जो गेंदबाजी की है, तारीफ करने लायक बॉलिंग का प्रदर्शन इस मैदान के ऊपर, क्योंकि सामने भी बड़े सितारे हैं। सामने बल्लेबाज देखिएगा आकाश तारेकर, बाइकर मैन, जिनके नाम पर 19 बाइक जीतने का किताब है। यह आसान बात नहीं है टेनिस क्रिकेट में, लेकिन वो कारनामा आकाश तारेकर के नाम पर है, ऐसे बल्लेबाजों को गेंदबाजी करते हुए। बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई विकेट कीपर के दस्तानों में चली गई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बहुत ही बड़ा ओवर रहा ये, सफलता भरा ओवर मैं कहूंगा। 1 ओवर भी सिर्फ रन दिए मात्र 3। अच्छी गेंदबाजी यहां पर की है। कुल मिलाकर रन है 2 ओवर खत्म होने के बाद, 1 विकेट गिरने के बाद 16 रन। हमारे साथ जुड़ चुके हैं कमेंट्री बॉक्स में समीर जी पांडरे, क्या कहेंगे? शुरुआती ओवर में काफी रन आए थे, लेकिन ये जो ओवर डाला भूषण गोळे ने, बहुत ही निर्णायक ओवर रहा, बहुत ही लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी की। जो विकेट गिरा वो प्रेशर बल्लेबाजों के ऊपर देखने को मिला, क्या कहेंगे? अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय। ती गोलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी सुयश होमस्टे क्रिकेट संघाकडनं समोर कोण फलंदाज आहे यापेक्षा विकेट ही गोलंदाजांना मदत करू देणारी आहे, आणि निश्चितपणे जलद गती गोलंदाजांना मदत करू देणाऱ्या विकेटवर आम्ही परिणामाची तमा करणार नाही, तर फक्त आपलं कौशल्य सिद्ध करू असं ठामपणे आघाडीचे गोलंदाज दर्शवताना दिसत आहेत। आणि परिणामतः इजाज कुरैशीच्या झंझावातानंतरही या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ थोडासा कमी पडतोय सुरुवातीच्या 2 षटकात असं मी म्हणेन। जी हाँ, पहले ओवर में रन आए थे 13, लेकिन ये जो ओवर डाला भूषण ने, काबिल तारीफ बॉलिंग का प्रदर्शन किया। आपने जो विकेट की बात की, गेंदबाजों के लिए यहाँ पर थोड़ी सहायता है और उसका फायदा उठाया भूषण ने। अच्छी गेंदबाजी, अगर आप दिशा से भटकोगे तो आपकी दशा खराब होगी। ये रिवर्स स्वीप का खूबसूरत शॉट है, देखने लायक शॉट है, और गेंद देखते न देखते सीमा रेखा पार छू मंतर 4 रनों के लिए कोकण नाउ यहां पर बाउंड्री हासिल करते हुए बल्लेबाज एजाज कुरैशी। अच्छी बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज दिखाई देते हुए जावेद संधी, फिर एक बार उनको मौका दिया है। पहला ओवर थोड़ा सा महंगा रहा था उनका, लेकिन कप्तान ने उनके ऊपर भरोसा दिखा दिया है, और आते आते ही फिर एक बार उनका उसी प्रकार से स्वागत किया है एजाज कुरैशी ने। एजाज कुरैशी आज इस मैदान के ऊपर हैट्रिक के बल्ले लेकर आए हैं। अगर किसी को कोई चाहिए तो एजाज के पास संपर्क कीजिएगा।
ये अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, मिडल और ऑफ स्टंप के ऊपर से गेंद चली गई। विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा यहां पर होती हुई। बढ़िया वापसी, हालांकि एक शॉट बहुत ही बढ़िया जड़ा है इजाज ने, लेकिन उसके बाद जो वापसी की है यहां पर गेंदबाज जावेद संधी ने तारीफ करनी पड़ेगी। ये हमारी नजर लग गई जावेद को। इचल करंजी से बिलोंग कर आए हुए ये खिलाड़ी है जावेद संधी, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। इन्होंने भी कई बड़ी प्रतियोगिता खेली हुई है, चाहे स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी हो, सुप्रीमी हो, रत्नगिरी चैंपियंस ट्रॉफी हो, हर प्रतियोगिता इन्होंने भी खेली हुई है। बड़ी बड़ी प्रतियोगिता में बड़ा कारनामा है इनके नाम पर। ऐसे गेंदबाज है जावेद संधी। ये हवा में खेला हुआ शॉट है, मौका बनता है, मौका बनता है, और इस मौके का फायदा उठाया तो यहां पर एजाज कुरैशी बैक टू द पैवेलियन। कोकणनाव विकेट यहां पर देखने को मिलता हुआ एजाज के रूप में, या पुढचा सामना होईल। आरबी कोरगाव आणि आरोंदा, श्री रामेश्वर आरोंदा दोन्ही संघाचे कर्णधार या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। पुढच्या सामन्याचे कर्णधार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, लवकरात लवकर या। आम्हाला प्लेइंग लिस्ट पाहिजे आहे, प्लेइंग लिस्ट द्या, नंतर नाणेफेकीचा कॉल होईल। दोन्ही कर्णधार कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकणनाव आयोजित कोकणनाव प्रीमियर लीग 2022 परिवार दूसरे, पावर्ड बाय एडमिशन को, पावर्ड बाय इलाइगो। एक बहुत ही बढ़िया आयोजन, लगातार दूसरी बार इस मैदान के ऊपर, मालवण के इस खूबसूरत टोपेला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर कोकणनाव चैनल ने किया है। हमारे साथी कमेंटेटर यहाँ पर मौजूद है, प्रदीप देउलकर जी, समीर पांडरे जी, बादल चौधरी जी। थोड़ी देर के बाद दिखाई देंगे अमोल जमदाड़े भी, काफी लंबा सफर कर आने वाले हैं, इसलिए थोड़ी सी देरी से आएंगे। तो गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार जावेद संधी। विकेट लेने के बाद हौसले काफी बुलंद है। ऑफ स्टंप के बाहर गेंद, उसको शॉर्ट कवर की दिशा में गेंद को खिलाता, वहां पर खिलाड़ी तैनात थे जब तक गेंद को फील्ड करते। रनिंग बिटवीन द विकेट देखिएगा, बहुत ही बढ़िया यहां पर देखने को मिलती हुई। नए बल्लेबाज है नितिन माटुंगे, कोल्हापुर से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, एक अच्छे बल्लेबाज है, घातक बल्लेबाज है, हाल ही में बहुत ही बढ़िया फॉर्म में है, विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। और नॉन स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज है आकाश तारेकर, जिनमें संयमता भरी हुई है, नस नस में उनके क्रिकेट भरा हुआ है, ऐसे खिलाड़ी हैं नॉन स्ट्राइक एंड पर आकाश तारेकर। कभी भी हावी हो सकते हैं, संयम भी है इनके पास। ऑफ स्टंप के बाहर कट किया था, पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई। अच्छी रणनीति यहां पर दोनों बल्लेबाजों द्वारा देखने को मिलती हुई, क्योंकि एक बड़ा विकेट गिर चुका है। बढ़िया फॉर्म में लग रहे थे एजाज, बढ़िया शॉट उन्होंने खेले थे, लेकिन एक गलत शॉट खेला, नतीजा उनको मैदान के बाहर आना पड़ा। जावेद संधी ने बढ़िया वापसी की है। कुल मिलाकर रन है 2 विकेट गिरने के बाद 23 रन। अगली गेंद लेकर ऑफ स्टंप के बहुत ही बाहर, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा करते हुए अंपायर दोनों भी मजे हुए हैं। एमरोज आलमेडा है, दूसरे हमारे दीपक दूरी है, उमेश मांजरेकर है, मंगेश दूरी है, सभी अंपायर हमारे मजे हुए हैं, बढ़िया अंपायरिंग करते हुए। आपने गलती की है, इसकी सजा आपको मिलेगी। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी और सामने वाली टीम को इनाम में 1 रन दिया जाएगा। ये गेंद इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, मिस कर बैठे, नतीजा डॉट बॉल, बिन्नी गेंद यहां पर निकालने में कामयाब रहते हुए। तो ओवर नंबर 3 यहां पर खत्म होता हुआ। 3 ओवर खत्म होने के बाद 2 विकेट गिरने के बाद रन है 24 रन है। तो फिलहाल मैं शाम वक्कर आप सभी तमाम दर्शकों की इजाजत लेता हूं। आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर यहां पर मौजूद है, जो मराठी के बहुत ही बड़े मशहूर कमेंटेटरों में से एक है, जिनका नाम है समीर जी पांडरे।
नमस्कार. 14 विद्या 64 कलेचा अधिपती श्री गणपती गजानन, श्रीदेवी शारदा माता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, उपस्थित सर्व खेळाडू, व्यासपीठावरील तमाम मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून कोकण नाऊ या चॅनेलवरनं जो प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेला आहे त्या सर्व प्रेक्षक वर्गांना मानाचा मुजरा करत या ठिकाणी कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरे पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलेगो पुरस्कृत भव्य दिव्य अशी कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरेच्या निमित्तानं सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवर भूषण गोळे सज्ज होतोय. नितीन माटुंगे त्याला दिशा दर्शवतोय. तो मिड विकेटची एकेर धाव तो पूर्ण करतोय. थोडेसे संयमी खेळी करताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज आणि संयमी धीरोत्तर खेळी अति आवश्यक असेल ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं, कारण आघाडीचे दोन खंदेवीर त्यांचे स्वस्तात तंबूत परततायत. ओव्हरपिच चेंडू होता. आकाश तारेकरला मोह झाला होता तो मोठा फटका मारण्याचा, मात्र मोठे फटके सहजासहजी सकाळच्या सत्रात येत नाहीत हे चित्र आतापर्यंत आपण पाहिलंय आणि त्याच चित्राच्या पावलांवर पाऊल ठेवून या ठिकाणी आकाश तारेकरचा मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसतोय एकेरी धावेवर. त्याला समाधान हे मानावं लागतंय व 3 षटक 2 चेंडू यांच्या सांगते एकेरीस नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीची जी संधी मिळाली 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोवर वन चेंडू होता. आपल्या वेगात परावर्तित केलं जातंय, वेगानं चकवलं जातंय. एक मोठी दाद ही मागितली जाते यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक यांच्या करवी. अर्थात यष्टीरक्षकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, मात्र गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास न होता तर क्षणिक दडपण या ठिकाणी आणावं असा संघाचा मनसुबा होता, संघाचा बेत होता. चाणाक्ष नजरेने नटलेले पंच दीपक थुरी हा बेत जाणतायत आणि पंच या ठिकाणी फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा देत आहेत. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर हे गोलंदाज भूषण गोळे याच्या करवी मैदानावर. फुलटॉस चेंडू, फटका बराच वेळ हवेत राहतोय. गगनाला गवसणी घालणारा हा फटका, शेवटच्या क्षणी चेंडूला आतमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न हा क्षेत्ररक्षकाचा असफल ठरतोय आणि या सामन्यामध्ये त्या चौकार षटकारांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा ही तमाम क्रिकेट रसिकांनी यूट्यूबच्या माध्यमातून वर्तवली आहे. त्यांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा कोकण नाऊ सुपर षटकार निघतोय तो नितीन माटुंगे याच्या खाती. पर्यायानं 6 धावांनी वृद्धिंगत होतोय धाव फलक तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा 32 धावा. 32 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. नितीन माटुंगे षटकार टोलवतोय. षटकार टोलवल्यानंतर मात्र प्रति इशारा हा निश्चितपणे होतोय तो सुयश होमस्टे क्रिकेट संघासाठी. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बरखुबीने टोलावला जातोय. सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होतंय आणि हेच 2 आक्रमक षटकार हे नवसंजीवनी देण्यास पात्र ठरतायत. ते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला खालावलेला मंदावलेला धावफलक होता, मात्र या खालावलेल्या मंदावलेल्या धावफलकाला गती येते. तब्बल 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोकण नाऊ सुपर षटकार सलग दुसरा निघतोय तो नितीन माटुंगे याच्या खाती. 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक हे प्रगतीपथावर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता. स्क्वेअर कटचा इरादा होता. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. एकेरी धाव घेण्याची अंधुकशी आशा निर्माण झाली होती, मात्र एकेरी धावेच्या आतताईपणामध्ये कृष्णा सातपुतेने जी चूक केली आहे ती चूक आम्ही करणार नाही. संघ जो सुरक्षित अशा अवस्थेत आहे अशा सुरक्षित अवस्थेतनं संघाला आम्ही दूर लोटणार नाही हा मनसुबा दिसतोय तो या दोन्ही फलंदाजांचा. एकेरी धावेची जोखीम टाळली जाते, समाधान मानलं जाते. ते निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या खाती जमा होण्यासाठी व या निर्धाव चेंडू अखेर डावातील चौथं षटक 2 षटकारांनी या ठिकाणी नवसंजीवनी प्रदान करणारं रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोतात आनंदाचं वातावरण निर्माण करणारं षटक होतं ते गोलंदाज भूषण याच्या करवी. पर्यायानं 4 षटकांचा खेळ समाप्त व तब्बल 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय. या ठिकाणी निश्चितपणे यूट्यूबच्या माध्यमातून आपण
अनेक कमेंट्स पाहू शकताय, अनेक पोल पाहू शकता आणि याच पोलमध्ये ज्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा ही घरोघरी पोहोचली आहे त्या कोकण नाऊच्या बाबतीतही या ठिकाणी पोल आजमावला जातोय की कोकण नाऊ हे चॅनल कसं आहे किंवा काय त्याच्याबद्दल मत आहे. तब्बल 85% लोकांनी कोकण नाऊ चॅनल हे कोकणचं नंबर 1 चॅनल आहे आणि या चॅनलवरनं जे आपण प्रेक्षेपण पाहतोय ते प्रेक्षेपण अतिशय नेत्रदीपक आहे असा दावा केलाय आणि हीच पावती आहे ती कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल सन्माननीय विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं नटलेलं कोकण नाऊ नंबर 1 चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रातील. परत एकदा मैदानावर जाऊया. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. थोडीशी गती ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला प्राप्त होते. 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत निश्चितपणे बदल. गोलंदाज आकाश तावरे याची नियुक्ती होते ती सुयश होमस्टे संघाकडनं. उजव्या यष्टीच्या बाहेर दिशेमध्ये थोडासा भरकटतोय. पंच या ठिकाणी एम्ब्रोज अल्मेरा खातर जमा करतायत व अखेर हा चेंडू गोलंदाजाच्या खाती ते जमा करतायत. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गोलंदाज आकाशाचा त्याची गोलंदाजी सुरू करण्यास मदत करतोय. 38 धावा धावफलकावर ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आकुर टप्प्याचा चेंडू होता मात्र या आकुर टप्प्याच्या चेंडूचा यशस्वी पाठलाग आकाश तारे करतोय. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय आणि शोधांती सफलता या ठिकाणी चौकाराच्या स्वरूपात कोकण नाऊ सुपर चौकार हा बायकरमॅन आकाश तारे याच्या खाती जमा होतोय व आकाश तारेकर चौकारनं संघाला परावर्तित करतोय. तब्बल 42 धावांवर 5व्या षटकाच्या सुरुवातीस 4 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. अवघ्या 10 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. आता मात्र आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी बॅकफुटवर लोटावं लागेल. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी झेल टिपण्याचा मात्र प्रयत्न हा फसतोय. प्रयत्न हा निश्चितपणे एकेरी धावेच्या मोबदल्यात जातोय व एकेरी धाव आकाश तारेकर याच्या खाती जमा होत. सांघिक 43 अशी धावसंख्या ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाची आपण धावफलकावर पाहतोय. 4 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज एकेरी धाव घेतली जाते. नितीन माटुंगेला फटकेबाजीची संधी दिली जाते. नितीन माटुंगे खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज आकाशला. आखूड टप्प्याचा चेंडू दिशाहीन असा चेंडू. दोन्ही हात समांतर करतायत ते पंच गोलंदाजाला सांगतायत की पहिल्या वेळी तुला क्षमा केली यावेळी मात्र अक्षम्य असा गुन्हा तू करतोयस आणि त्यामुळे एकेरी दंडात्मक धाव ही प्रतिस्पर्धी संघाच्या खाती वाईच्या स्वरूपात मी जमा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. मोठा पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसतोय. ज्या चेंडू मागे या ठिकाणी अपेक्षित अंतर गाठण्यास फलंदाज कमी पडतोय तो नितीन माटुंगे. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतायत व गोलंदाज आकाश याच्या खाती पहिली सफलता प्राप्त होत या ठिकाणी 3रा हादरा बसतोय तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. एकंदर धावसंख्या धावफलकावर ही अर्थातच या ठिकाणी 44-3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 7 चेंडूंचा सामना करतोय नितीन माटुंगे. 2 गगनचुंबी कोकण नाऊ सुपर षटकार आपल्या खेळीमध्ये टोलवतोय व आपली खेळी अबाधित पुरी ठेवण्याच्या प्रयत्नात त्याचे प्रयत्न हे कुठेतरी कमी पडतायत. पण डीप स्क्वेअर लेगला तो झेलचित होऊन माघारी जातोय. त्याची जागा करण्यासाठी बूम बूम माट्या म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू पंकज जाधव या ठिकाणी भरगच्च देह यष्टीचा लिलया चेंडूला सीमारेषा दर्शवण्यात वाकबदार म्हणून ज्याची ख्याती कीर्ती असा पंकज जाधव हा मैदानावर जातोय आकाश तारेकरला साथ द्यायला. 44 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील पहिली लढत व तब्बल 3000च्या आसपास लोक लाईव्ह या सामन्याचा थरार अनुभवताना दिसत आहेत. निश्चितपणे हे श्रेय आहे यशस्वीतेचं ते ॲडमिशन पुरस्कृत को पॉवर्ड बाय इलायगो यांच्या संयुक्त विद्यमाने नटलेली संकल्पना ही सन्माननीय विकासजी गावकर यांची कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व 2.
ऑफपीच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहतोय. याही वेळी या चेंडूचं रूपांतर झेलात होतोय. विशेष चमकदार कामगिरी जी अपेक्षित होती, मात्र भ्रमनिराश करतोय तो आकाश तारेकर. तोही माघारी परततोय व चौथं षटक समाप्त झाल्यानंतर 5व्या षटकासाठी गोलंदाज आकाश तावरे याला नियुक्त करण्याचा या ठिकाणी मानस हा कर्णधार सुयश होमस्ते यांचा यशस्वी होताना दिसतोय. कारण या षटकामध्ये 2 मोठे अडसर हे दूर केले जात आहेत. आपल्या संघासमोरचे पर्यायानं 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक हा अर्थातच या ठिकाणी 44 धावा प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ. कोकणचं नंबर 1 कोकणच्या लाल मातीतील चॅनल अर्थात कोकण नाऊ या कोकण नाऊ चॅनलवरनं आपण कोकण नाऊ प्रीमियर लीगचा थरार अनुभवू शकतो. ज्या कोणी प्रेक्षक वर्गाने अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, या सामन्याचा आनंद लुटण्यास इच्छुक असतील त्यांना आम्ही आवाहन करतोय की जरूर आपण कोकणचं नंबर 1 चॅनल सबस्क्राईब करा. केवळ क्रिकेट पुरते मर्यादित नसून अनेक उपक्रमांनी नटलेल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी अपडेट आपण घेत राहा व घर बसल्या काय घडतंय काय बिघडतंय याचा स्वानंद लुटा. 5 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. डावाचा शेवट करणारा षटक फेकण्यासाठी पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा गोलंदाज आशुतोष याची वर्णी लागते. ती अर्थातच या ठिकाणी गोलंदाज म्हणून सुयश होमस्टे क्रिकेट संघाच्या वतीनं, तर या ठिकाणी शुभम मोरे याची वर्णी लागते पंकज जाधव याला साथ देण्यासाठी. 5 षटकांचा खेळ समाप्त, 44 धावा धावफलकावर या 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज आशुतोष आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षक गृहरचना आपण पाहतोय. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर असे खेळाडू 2 सीमारेषेवर. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. तो डीप स्क्वेअर लेगला एकेरी धाव ही शुभमच्या खाती जमा होते. एकेरी धावेने शुभम स्वतःचं खातं खोलतोय. आपला साथीदार पंकज जाधव याच्या मोठ्या फटक्यांवर तो विश्वास दर्शवतोय, त्याला खेळण्याची संधी देतोय. बराच वेळ 44 धावांवर स्थिरावलेली धावसंख्या ही 45 धावांवर उभारी घेते व ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली त्याच पद्धतीनं मी सहसाथीदारांचा कित्ता गिरवेन. जे अपेक्षांचं फार मोठं ओझं कर्णधार व संघीय साथीदारांनी माझ्या खांदी दिलंय, त्या अपेक्षांचा निश्चितपणे मी पुरेपूर पूर्तता करेन असं ठामपणे सांगितलं जातंय. ते गोलंदाज आशुतोष कर्वे आणि पोचपावती थेट प्रेक्षेपणाला सन्मान्य आशुतोष याच्याकडनं ही येते. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. यष्टीरक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न फसतोय. दुसरी धाव ही जोखमीची होती, दुसरी धाव ही घेतली जाते आणि एक प्रकारे या ठिकाणी पंकज जाधवला हे जीवनदान प्राप्त होते या सामन्यामध्ये. मोठा सामना, हाय व्होल्टेज सामना. आतापर्यंत आपण साखळी फेरीतील सामन्यांचा थरार अनुभवला आणि आता मात्र ही स्पर्धा नॉकआउट मध्ये येऊन पोहोचली आहे. जो सामना संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत राहील. जो पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेतनं आपला गाशा गुंडाळावा लागेल. म्हणजे चुका या ठिकाणी टाळणं हे क्रमप्राप्त असेल ते सर्व खेळाडूंना. यावेळी मात्र गोलंदाज स्वतःला सावरतोय. तो अर्थातच आशुतोष एक सुरेख असा चेंडू फेकतोय, पंकजला चकवतोय, निर्धाव गणला जातोय. चेंडू निर्धाव, धावफलक ह्या अर्थातच या ठिकाणी 47-4 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू या षटकातील होत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. परत एकदा एक गगनचुंबी फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय. यावेळी चेंडू दगा देतोय तो क्षेत्ररक्षकाला आणि त्याचं रूपांतर दुहेरी धावात होतंय. ते पंकज जाधवसाठी सुदैवाची साथ ही पंकज जाधवला निश्चितपणे लाभते. मात्र ही त्याची सुदैवाची
साथ ही मोठ्या फटक्यात परावर्तित व्हावी अशी अपेक्षा असेल ती संघ साथीदारांची, तर ज्या 2 चुका हातनं घडल्या आहेत त्याचे विशेष परिणाम, त्याचे पडसाद आमच्या सांघिक कामगिरीवर होणार नाही. पंकज जाधवला त्या ठिकाणी निशब्द करण्यात मी यशस्वी ठरू या इराद्यानं गोलंदाज आशुतोष मात्र एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. 49 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचा प्रयत्न, मात्र डीप लॉंग ऑन वर सुरेख असं पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचं. आपल्या उजवीकडे 10-12 पावलं तो जातोय. जो चेंडू चकवा देत होता त्या चेंडूला अगदी पायाने अडवतोय आणि 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जावेद हा वाचवतोय. ज्या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 51 धावा म्हणजे सांघिक अर्धशतक धावफलकावर. हे अर्थातच रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं मैदानावर. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय, धावचीची संधी निर्माण झाली. आता मात्र तुला क्षमा नाही, तुला माघारी जावं लागेल असं आशुतोष सांगतोय. जरी सहकार्याने मला दगा दिला तरी त्याचा दगा फटका मी सांघिक कामगिरीवर होऊ देणार नाही. तर ज्या तऱ्हेनं गोलंदाजी मी केली, फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, त्याच दर्जाची कामगिरीनं या ठिकाणी एका मर्यादित धावसंख्येपर्यंत रोखण्यात रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला आम्ही यशस्वी ठरलो. त्या मनसुब्यावर आमचे फलंदाज पाणी फिरू देणार नाही हा स्पष्ट बुलंद इशारा दिसतोय तो गोलंदाजी करणाऱ्या सुयश होमस्टे क्रिकेट संघाचा. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना मदत करण्याची ही खेळपट्टी अंदाज घेतला जातोय प्रथम फलंदाजी करताना. आणि ज्या तऱ्हेनं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या संघानं गोलंदाजी केली त्याहूनही सरस कामगिरी आपण करायची. आपल्या नावलौकिकाला तडा लावू द्यायचा नाही आणि दिमाखात या ठिकाणी उपांत्य फेरीत प्रवेश कर. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण नाऊवर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण नाऊ कोकणचा नंबर 1 चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अपडेट राहा आमच्याशी. 3 दिवसात 7 लाख लोक आमच्याशी जोडले गेले आणि या सामन्यात 3000पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या 3000 रसिक राजाचा सकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्यांना विनंती असं आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पावर्ड बाय ऍडमिशन, को पावर्ड बाय इलाइगो. शेवटच्या दिवसातलो पहिलो सामनो आणि ह्यानंतर होणारा दुसरो सामनो आरवी कोरगाव रामेश्वर आरोंदा. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार आरवी कोरगाव आणि रामेश्वर आरोंदा. समालोचन कक्षात मान्यवर कक्षात कोकण नाऊचे मुख्य संपादक विजयजी शेट्टी सर उपस्थित असत आणि जो संघ उशिरा टॉस साठी येतलो त्या संघासाठी फाईन जर दिलो तर आम्ही मात्र त्याच्यात मध्ये पडाक शकणार नाही. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. आरवी कोरगाव अँड रामेश्वर आरोंदा. बोथ कॅप्टन, दिस इज लास्ट कॉल फॉर यू. बोथ कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रदीप देऊलकर हजर असत. पुढच्या सामन्याची नाणेफेक. चालू सामन्यामध्ये आपण बघितला सुयश होमस्टे संघान टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि पहिला बॅटिंगचं आमंत्रण दिला. पहिली बॅटिंग करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ 6 ओव्हरीत 51 धावा 52 रन्सांचा टार्गेट. 52 रन्सांचा टार्गेट. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ पार करता की रोहित स्पोर्ट वेंगुर्ला 51 रन्सांचा बचाव करून सेमीफायनल साठी पात्र ठरता. परफेक्ट अकॅडमीचे सन्माननीय राजाराम परब सर तुमका विनंती, तुमच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक तुम्ही संपन्न करूची. जेई नेट परीक्षासाठी एक विश्वसनीय नाव म्हणजे परफेक्ट अकॅडमी आणि ह्याचे सर्व राजाराम परब सर. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक बोथ कॅप्टन आरवी कोरगाव वर्सेस रामेश्वर आरोंदा. आरवी कोरगाव, लास्ट कॉल. आरवी कोरगाव.
हॅलो नमस्कार. कोकण 9 प्रीमियर लीग 2022 हे पर्व आपण अनुभवतो एका नीटनेटक्या वेगवेगळ्या ढंगात. दुसऱ्या फेरीचा सामना इथं पाहायला मिळतोय तो आरवी कोरबा विपक्ष रामेश्वर बॉईज आरोंदा या दोन संघादरम्यान ही लढत होते. कर्णधार आरवी कोरगाव आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार, अन्यथा जो कर्णधार इथं उपस्थित असेल त्याला नाणेफेक घोषित केली जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये परफेक्ट अकॅडमीचे सन्मानित श्री प्रोफेसर राजाराम परब, कोकण 9चे मुख्य संपादक सन्मानित श्री विजय शेट्टी, ऍडमिशनचे IT हेड सन्मानित श्री विनायक जाधव, त्याचप्रमाणे सन्मानित श्री संदीप नाटलेकर आणि सन्मानित श्री रमेश आळवे या मान्यवरांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक होतोय, टॉस होतोय. आरवी कोरगाव विपक्ष रामेश्वर बॉईज आरोंदा. मैदानाच्या दिशेने जाऊया. 52 रन्साचा टार्गेट चेस करण्याच्या इराद्याने सलामीची जोडी जयदीप धनावडे आणि जावेद संधी. ज्या जावेद संधीनं फलंदाजीची सुरुवात केली तोच जावेद संधी डबल रोल मध्ये बॉलिंगची सुद्धा सुरुवात करण्यासाठी, बॅटिंगची सुरुवात करण्यासाठी आणि बॉलिंग मार्कवर देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे, युवा खेळाडू रायगडचा सुपुत्र ज्यांनी क्रिकेटची अनेक मैदानं या युवा वयात गाजवली. असो मयूर पहिलो चेंडू घेऊन कोकण 9 एंडकडून दुसऱ्या इनिंगची सुरुवात. 52 रन्सांचा पाठलाग, एकापेक्षा एक स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू, क्रिकेटचे अतिरथी महारथी आज मैदानावर. सुरुवात झाली कृष्णा सातपुते सर स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि त्यानंतर कृष्णा सातपुते रनआउट. पण त्यानंतर मात्र एजाज कुरेशी, आकाश तरेकर, नितीन माटुंगे, पंकज जाधवची कामगिरी. पहिलो चेंडू मयूर वाघमारेचो, पंचांचा इशारा वाईड चेंडूचो, बाउन्सरचो वाईड चेंडू. पहिलो रन्स नोंद झालो. मयूर वाघमारेचा चेंडू होतो ऑफस्टंपच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर वाईड, धावसंख्या स्थिरावली 1 रन्सावर. एक बाउन्सर सुद्धा समाप्त झालो. मयूर वाघमारेचा पहिलो चेंडू, थोडीशी उसळी घेत जाणारा चेंडू होतो मयूर वाघमारेचो. धावसंख्येची सुरुवात 1 रन्सावर. बॅटची कड घेऊन गेलो चेंडू फाईन लेगच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या मागे 1 रन्स मिळालो. 1 रन्सांनी जयदीप धनावडेन आपल्या खात्याची सुरुवात केली. बोनियाचो रन जे का म्हटलं जाता, सुरुवातीचो पहिलो रन. मालवणी मुलखात सकाळच्या सत्राचा पहिला गिरायक येता, त्या पहिल्या गिरायकाकडून जी पहिली कमाई होता त्याका बोनी म्हटली जाता. आणि या बोनीचं महत्व प्रत्येक व्यापाराक माहिती असं, अगदी तसाच प्रत्येक खेळाडू सुद्धा या बोनियाच्या पहिल्या रनाचं महत्व. जावेद संधी पहिलो रन काढण्याचा इरादा असतो ह्या पहिल्या चेंडूवर. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू उसळी घेत विकेट किपरच्या दिशेने, त्याआधी बॅटची कड घेतल्यान आणि पहिल्याच चेंडूवर जावेद संधी गोल्डन डकचो शिकार होऊन तंबूच्या दिशेने पळातलो. ज्या मयूर वाघमारेचा आपण कौतुक ऐकला तो मयूर वाघमारे, कौतुकाक साजेशी कामगिरी. बादल या दोन संघादरम्यान नाणेफेक होते. आरवी कोरगाव विपक्ष रामेश्वर बॉईज आरोंदा आणि ही नाणेफेक परफेक्ट अकॅडमीचे प्रोफेसर सन्मानित श्री राजाराम परब यांच्या शुभे हस्ते होतोय. टॉस आरवी 11 कोरगाव संघाचा कर्णधार आणि रामेश्वर बॉईज आरोंदा. खूप मोठा सामना पाहायला मिळतोय. हेड इज अ कॉल. हेड. आरवी 11 कोरगाव नाणेफेक जिंकतोय. शतरक्षण किती धावांवरती रोखलं जाईल? दोन्ही संघांसाठी कॉमेंट्री बॉक्स पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. परत एकदा सगळ्या मान्यवरांका विनंती, मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होता. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. माफ करा, 2च चेंडू झाले आणि पहिल्याच ओव्हरीत पहिल्या विकेटचो खेळ झालो समाप्त. जावेद संधीच्या जावेदवर मोठी जबाबदारी होतो. तो जावेद पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचो मानकरी. धावसंख्या फक्त 2 रन्सावर.
मयूर वाघमारेचा अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची आतली कड घेऊन चेंडू पायाच्या दिशेने येऊन स्थिरावलो. यॉर्करचा बादशाह म्हटलं जातं मयूर वाघमारे. खूपच सुंदर खेळाडू असा, एक युवा खेळाडू असा आणि अगदी काही खेळाडू जे हाय एज्युकेटेड असतात त्यापैकी एक. इंजिनिअरिंग पास असणारो मयूर बॉलिंग मार्कवर आपल्या क्रिकेटमध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचा वापर करताना. सुंदर चेंडू, पहिले 3 चेंडू टप्पो पडल्यानंतर आत इले, पण मालवण बोर्डिंग मैदानाच्या ह्या ग्रासच्या म्हणजे हिरवळीचा अगदी पुरेपूर वापर करताना मयूर चौथा चेंडू मात्र टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने स्विंग झालो. धावसंख्या स्थिरावलेली, सलग 3 चेंडू रवले मेडन. या 3 चेंडूत लागला या कलाम जावेद संधीच्या नावाचा ऋषी माळी, द न्यू बॅटर, जावेद संधीची जागा घेण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होतो, पुल करण्याचा इरादो लागला दुसरा कलाम. कोकण 9 सुपर पॉवर प्लेचा षटक. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि याचा फायदा उठवण्याचा इरादा होतो जयदीप धनावडेचो. ज्या जयदीप धनावडेन या स्पर्धेत एक मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केलो, तो जयदीप धनावडे 52 रन्सांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरीत फक्त 1 रन्सावर तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या थोडीशी नाजूक अवस्था, 52चा पाठलाग चालू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 रन्सावर. संपूर्ण महाराष्ट्रातले, गोवा राज्यातले, भारतभरातले अनेक मातब्बर खेळाडू आपण आज मालवण बोर्डिंग मैदानावर बघतो. आजच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टेनिस क्रिकेटचा बादशाह ज्याका म्हटलं जाता तो कृष्णा सातपुते बघितलो आणि टेनिस क्रिकेटचा वेगाचो बादशाह देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे आपण बघतो. अजून 50 रन्सांची गरज असा आणि 50 रन्सांची गरज असताना संघाचो नायक, संघाचो सेनापती, कर्णधार शाहरुख मैदानात पावला टाकताना. मी स्वतः मालक बाबी कळिंगण यो वाक्प्रचार ज्यांनी मालवणी मराठी भाषेक दिलो. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळचे सन्माननीय कैलासवासी बाबी कळिंगण यांच्या स्मृतीक विनम्र अभिवादन असा कोकण 9च्या वतीन. राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे कैलासवासी बाबी नालंग यांका सुद्धा कोकण 9चो मानाचो मुजरो. तो संघाचो कर्णधार, नायक, सेनापती मैदानात पावला टाकताना शाहरुख ज्याचं नाव असा. पहिल्या ओव्हरीची संगता करणारो चेंडू, समाप्ती करणारो चेंडू आणि मालवणी भाषेत भैरवी घालणारो चेंडू. कोकणची हे लोककला असत. दशावतार म्हणा, भजन म्हणा आणि भजनातला शेवटचा गाणा ज्याका भैरवी म्हटली जाता. पहिल्या ओव्हरीची भैरवी घालण्यासाठी बॉलिंग मार्कवर कोकण 9 एंडवर मयूर वाघमारे. धावसंख्या 2 बाद 2, नाजूक अवस्था, जो इलो तो फक्त हजेर लावून परतलो. संघाचो नायक स्ट्रायकर यांच्या दिशेन शाहरुख वंटमुरी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन ऋषी माळी. देवद एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू होतो, समाप्त झालो. मेडन रवलो चेंडू. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर 52 रन्सांचा पाठलाग करताना सुयश होमस्टे संघाची कामगिरी 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 2 रन्सावर. पुढचा सामना लगेच होतलो आरवी कोरगाव वर्सेस रामेश्वर आरोंदा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मालवणी लाईव्हच्या माध्यमातून आपली मालवणी भाषा आणि मालवणी मुलखातले कार्यक्रम ज्यांनी जगाच्या 7 समुद्रापार नेले. मालवणी लाईव्हचे सर्व युट्यूबर लकी कांबळी मैदानावर उपस्थित असत. लकी कांबळी तुमका विनंती असा तुम्ही मान्यवर कक्षा ठेवचा. लकीसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया, टाळ्या वाजवूया ह्या मालवणी माणसासाठी. मालवणी माणसाचो ज्यांनी एक ब्रँड तयार केलो आणि मालवणी मुलखातले गोष्टी ज्यांनी 7 समुद्रापार नेले. धनंजय पवार उर्फ डीपी युट्यूबर आपण बघितलो आणि त्याच्याबरोबर आज आमचं मालवणी युट्यूबर लकी कांबळी. स्वागत लकी तुझा. मैदानावर धावसंख्या स्थिरावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 रन्सावर. 30 चेंडू अजून शिल्लक. 50 रन्सांची गरज. 30 चेंडू आणि 50 रन्सांची गरज. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ जा काय करूच आता लवकर. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. ही मेण खूपच प्रसिद्ध असा. अशी परिस्थिती कोणार येऊ नये यासाठी तुमका आपुलकेचा सांगणा. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात होतली. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 एंडकडसून बॉलिंग मार्कवर अखिलेश यादव. अखिलेशचा पहिलो चेंडू डावखऱ्या हाताचा ऋषी माळी. स्ट्रायकर यांच्या दिशेने खोलवा टप्प्याचा चेंडू होतो. अपील खूप मोठा होता पण वगीच केलेला अपील होता. कारण लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होतो, पिचिंग होता. लेग बायच्या स्वरूपात 2 रन इले. पंचांवर थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो पण आमचे मालवणचे पंच, एमसीए पॅनलचे पंच 12 गावचा नाही, 12 तालुक्यांचा नाही, 12 जिल्ह्यांचा पाणी पिलेले असत. वगीच केलेला अपील पंचांनी फेटा आला. 2 रन मात्र लेग बायचे मिळाले. धावसंख्या स्थिरावली 4 रन्सावर.
धावसंख्या स्थिरावली 4, अजून 48 रन्सांची गरज. 29 चेंडूंचो खेळ शिल्लक रावलो. ऋषी माळी डावखुऱ्यात होतो बॅटर सायकरांच्या दिशेने अजून आपली बोनी करूची बाकी. हलकेच ड्राईव्ह केलो मिड ऑफच्या दिशेने. मिड ऑफ फिल्डर येतो फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसांची धावसंख्या एका थापटावर येऊन स्थिरावली. 5 बोटांचा या थापाट. धावसंख्या 5. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात अखिलेश यादवने गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर 2 रन लेग बाईटचे. संघाचा सेनापती शाहरुख स्ट्रायकर यांच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर अखिलेश यादव. पहिल्या ओव्हरीत मयूर वाघमारेन कमाल केली. आपल्या संघाक एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलो. 2 हुकमी 1 पहिल्याच ओव्हरीत मयूर वाघमारेन माघारी पाठवले आणि त्यानंतर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ एका चांगल्या मजबूत स्थितीत दिसाक लागलो. पण या मालवण बोर्डिंग मैदानाचा मित्रांनो काहीच्या क्षणी मैदान रंग बदलू शकता आणि घ्या तोच फटको. रंग बदलणारो फटको. आखांड्याच्या पहिला आडी. टांगा पलटी. घोडे फरार. कोकण 9 षटकार. दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटकार आणि या षटकारांची धावसंख्या पहिल्यांदाच डबल फिगर मध्ये 10 रन्सावर 11 रन्सावर सिंगल. एकाचो डबल गेम. धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 सुपुत्र ज्यांका आपण IPLच्या मोठ्या स्टेजवर बघितलं असे आमचे 2 सुपुत्र तुमका बघूक मिळतले या पुढच्या सामन्यासाठी. दोघांकाही आमचे मनपूर्वक शुभेच्छा असत. काही अटी शर्तींमुळे दोघांचंही नाव आपण जाहीर घेऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी असा. पण आमच्या सिंधुदुर्गाचे हे 2ही खेळाडू 2ही सुपुत्र खूप शुभेच्छा असत तुमच्याकडचं तुमच्यासाठी आणि तुमच्याकडसून आमच्या खूप अपेक्षा असत. 2992 प्रेक्षक जोडले गेले. सगळ्यांका विनंती असा चॅनल लाईक करा. फक्त एक साधा सोप्या काम असा समोर दिसणारो एक थंब असा थम्सअप असा त्या थम्सअपवर थोडासा एकदाच फक्त क्लिक करा. आज आयतवार असा रविवार असा वेगवेगळ्या प्रकारची ड्रिंक्स तुमका आठवतली पण आज तो थंब मात्र विसरा नकात. थम्सअपच्या ऍड मध्ये दिसणारो थंब. धावसंख्या स्थिरावली 11. 1 डबल गेम. अजून 41 रन्सांची गरज. 27 चेंडूंचो खेळ शिल्लक. अखिलेश यादव बॉलिंग मार्कवर आणि शाहरुख एका षटकानिशी स्ट्रायकर एंडवर. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत येऊन स्थिरावलो. 1 रन मिळालो. 1 रनसांची धावसंख्या 1 डझनावर इली. 12 रन्सावर येऊन स्थिरावली. 1 डझनावर धावसंख्या. हळूहळू हापूस आंब्याचा सीझन होतलो आणि देवगडच्या कातळावर गेल्यानंतर जेव्हा दगडी कातळावर आंब्याची कलमा दिसतात तेव्हा प्रश्न पडता की कातळावर आंब्याची कलमा कशी धरली. ह्याच्या मागे सुद्धा लॉजिक असा. ह्याच्या मागे सुद्धा मालवणी म्हण असा. ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी. ज्याचे जे पूर्वज राजी त्याच्या सगळ्यांच्या कातळावर तुमका काजी आणि आंबे बघूक मिळतले. मैदानावर बघूया कोणाची कलमा लागतात आणि कोणाचे रन्स डझनाच्या पेटीने भरतात. धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचा चौथा चेंडू समाप्त. अखिलेश यादव बॉलिंग मार्कवर. 40 रन्सांची अजून गरज. 26 चेंडूंचो खेळ शिल्लक असा. खूपच सुंदर चेंडू. परत एकदा मोठा अपील झाला आणि आता मात्र पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने लागला. तिसरा कलाम. दीपक धुरी सर, एमरोज अल्मेडा सर, मंगेश धुरी सर आणि उमेश मांजरेकर सर MCA पॅनलचे 4 पंच मैदानावर आणि स्पर्धा अधिकारी बंटी केरकर सर. बंटी केरकर सरांच्या हातात असलेला घड्याळ. तोपर्यंत रिप्ले बघूया. अखिलेश यादवचं हे रिप्ले बघा स्क्रीनवर. सुंदर चेंडू. अगदी चेंडूचा टप्पो मधल्या एसटीवर. पिचिंग सुद्धा मधल्या एसटीवर. इम्पॅक्ट होतो मधल्या एसटीवर आणि बॉल ट्रॅकिंग होतो डाव्या एसटीच्या दिशेने. पंचांचा बॉट अगदी सहज आकाशाच्या दिशेने लागला. तिसरा कलाम. धावसंख्या स्थिरावलेली 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 रन्सावर. न्यू बॅटर अक्षय तावरे मैदानात पावला टाकताना 52 रन्सांचा पाठलाग. अजून 40 रन्सांची गरज. खूप कमेंट इलेस असत आणि बरेचसे कमेंट आमच्या मालवणी भाषेसाठी असत आणि आमच्या कोकण 9 स्पर्धेसाठी असत. सगळ्यांचे मनापासून आभार असत. कोकणचा नंबर 1 चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोकणचं व्हर्च्युअल दशावतार कोकण 9ने दाखवलं. 5 लाख लोकांनी बघितलो. त्यानंतर व्हर्च्युअल डबल बारी. गुंडू सावंत बुवा, संदीप लोके बुवा, एक कुडाचे बुवा, एक देवगडचे बुवा. ह्या बुवांवर सुद्धा जगानं अतोनात प्रेम केला. लाखभर रुपयाचा बक्षीस हे 2 बुवांका मिळालेला. एका डबल बारीसाठी 2 बुवांका लाखो रुपयांची बक्षिसा देणारं एकमेव चॅनल कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9. मैदानाच्या दिशेने दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू घेऊन अखिलेश यादव. धावसंख्या 12 रन्सावर. बॅटची कड घेऊन गेलो चेंडू. थर्डमॅन फिल्डर चेंडूच्या खाली आणि या थर्डमॅनच्या हातातून चेंडू निसटलो. ज्या चेंडूवर बॅटर इल्या पावली माघारी पाठवण्याची संधी होती त्या चेंडूवर झेल सुटलो. देव देता आणि निरांकार पाठ घेता. बरा झेल सुटलो तो सुटलो. बघता बघता चेंडू कोकण 9 चौकारासाठी सुद्धा गेलो. म्हणजे मालवणी भाषेत सांगायचा तर बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. शॉर्ट थर्डमॅन वरचो फिल्डर
सहज झेल अपेक्षित होतो, कारण नावाजलेले खेळाडू असत आणि मालवण बोर्डिंग सारखं या सुंदर देखणा विस्तीर्ण मैदान, कोणतोही अडथळा नसलेल्या ह्या मैदानावर जर अशी मिसफिल्डिंग झाली तर नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे या मालवणी म्हणीचो आठवण तुमका नक्की येतली. स्कोरबोर्डवर परत एकदा हापूस आंब्याच्या पेठीची आठवण येता. 2 डझन चेंडू रवले, 3 डझन रन रवले, 24 चेंडू आणि 36 रन्सांची गरज. 36 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 24 डिलिव्हरीज. 52 रन्सांचा पाठलाग. मैदानावर जमलेली जोडी शाहरुख वंटमुरी आणि आकाश तावरे. जीवदान मिळाला आकाश तावरे. इल्या आकाशचा कलाम लागण्याची संधी होती, पण आकाशला मिळालेल्या जीवदानाचं बघूया आकाश किती फायदा उठवता. बॉलिंग मार्कवर परत एकदा देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे. कालच्या दिवसात आपण बघितलेला मयूर वाघमारेची 1 ओव्हर ऐन मोक्याच्या क्षणी कॅप्टनने त्याचा क्रम बदललो आणि त्या जागेवर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ अडचणीत दिलेलो, पण आज मात्र ही चूक दुरुस्त करताना संघाचा कर्णधार मयूर वाघमारे, म्हणजे ज्याचे चेंडू धनुष्यातून सुटणारे बाण असो स्पीड देतो असा जोफ्रा आर्चरच्या आर्चरीची आठवण करून देणारी गोलंदाजी घेऊन मयूर वाघमारे. वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर आणखी थोडस वेग मिळवता चेंडू विकेट किपरच्या हातात. धावसंख्या स्थिरावलेली. सोळा रन्सावर 16. अक्षय तावरे द बॅटर. मयूरचं दुसरं चेंडू शाहरुख साठी. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू. जा कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून मयूर वाघमारेचा ऐकला, त्या कौतुकाक साजेशी कामगिरी करताना मयूर वाघमारे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीत 2 वेळा बेस्ट बॉलरचा किताब मिळवणारा खेळाडू. रायगड वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्र या सामन्याचा बेस्ट बॉलर. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या नावावर असत, 15 पेक्षा जास्त बेस्ट बॉलरचे बक्षिसा असो. देवत एक्सप्रेस मयूर बॉलिंग मार्कवर पहिले 2 चेंडू मेडन शाहरुख साठी. तिसरो चेंडू परत एकदा बॅटची कड घेऊन गेलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेन. कॅरेबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या अगदी एजवर बघूक मिळाला. पंकज जाधव संघाचो नायक, संघाचो सेनापती, कर्णधार स्क्रीनवर इलो. 1 रन्स फक्त खर्च, 1 रन्सांची धाव संख्या 17 रन्सावर. 17 पे खतरा. समीर पांढरे सरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 13 ह्यो घातांक म्हटलं जातं. श्याम वाक्कर सरांच्या बाबतीत भाषेत बोलायचं झालं तर 17 पे खतरा. खरोखरच 17 वर खतरा असता. आकड्यावर तेवढं माझा विश्वास नव्हता, पण जेव्हा बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर ह्यो 17 जो आकडो जेव्हा दिसलो तेव्हा मात्र ह्या पटाक लागला. 17 पे खतरा. बघूया कोणासाठी असा खतरा. धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. देवत एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर कोकणनाव एंडकडसून कट करण्याचा होतो प्रयत्न. चेंडूचा टप्प ऑप्स्टमच्या बाहेर. बॅटर थोडंसं शफल झालो स्क्वेअर कट खेळण्यासाठी आणि त्यामुळे वाईडची लाईन सुद्धा थोडीशी बदलली. पंचांचा इशारो. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर. सतरा धावसंख्या 17 फॉर 3. हलके स्टीअर करण्याचा होतो प्रयत्न. परत एकदा चेंडू रवलो मेडन मयूर वाघमारे. कौतुक करूचा तितक्यात थोडा ह्या खेळाडूचा. 2017-2018 मध्ये बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द रायगड ह्यो किताब दिलो गेलो मयूर वाघमारेला आणि त्या किताबाक सार्थ ठरवला मयूरने. पुढच्या 2 आणि 3 वर्षात मयूरचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, तर दुबई अरब कंट्री सुद्धा गाजवणारो मयूर. बॉलिंग मार्कवर पहिले 5 चेंडू फक्त 1 रन्स खर्च मयूर वाघमारेचो. तिसऱ्या ओव्हरीतलो शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त 17 रन्सावर. अजून 35 ची गरज. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू होतो. बॅटर बीट झालो. विकेट किपर बीट. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. टप्प तर अगदी योग्य जागेवर होतो मयूरचं, पण टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने अतिरिक्त स्विंग झालो. सुंदर आउट स्विंग मयूरकडून बघूक मिळालो. लेदर क्रिकेटवर जे आपण चेंडू बघतो इन स्विंग आउट स्विंग असे सुंदर चेंडू आपण मयूर वाघमारेकडून बघतो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय ऍडमिशन को पावर्ड बाय इलायगो या स्पर्धेचो शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातलो पहिलो सामनो. दुसऱ्या इनिंग मध्ये 52 रन्सांचा पाठलाग. धावसंख्या 18 वर. अजून एक खराब चेंडू. हे मात्र खूपच भरकाटलो चेंडू. 726 किलोमीटरची किनारपट्टी आणि विस्तीर्ण आणि अगदी सुंदर स्वच्छ किनारपट्टी म्हणजे आमच्या मालवणची.
या मालवणच्या किनारपट्टीवर सकाळच्या सत्रात माशाचा लिलाव चालू होता. या लिलावात जर तुम्ही गेलात तर माशांची व्हरायटी बघूक मिळता. हॉटेलात सुद्धा बघूक न मिळणारे अनेक मासे बघूक मिळतात. आणि त्या लिलावातला एक वाक्य असा, मयूर तुझ्या वाईट चेंडूसाठी बघता भाजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. पहिलो वाईट चेंडू मयूरचो ह्या ओव्हरीमधलो 2 रन्स 5 चेंडूत खर्च केले मयूरने. 2 वाईड मयूरच्या आतापर्यंत. धावसंख्या स्थिरावलेली 19 रन्सावर 19. 33 रन्सांची अजून गरज. 19 चेंडूंचो खेळ शिल्लक. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू स्ट्रायकर यांच्या दिशेन आकाश. हलके स्टिअर केलो. डीप पॉइंट वरसून फिल्डर येतलो, फील्ड करतलो तोपर्यंत 1 रन्स तर नक्की मिळतलो. 1 रन्सांची 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. उशिरा इलेल्या प्रेक्षकांसाठी आणि ह्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातलो हे पहिलो सामनो. टॉस जिंकलो सुयश होमस्टे संघान. घेतली फिल्डिंग. रोहित वेंगुर्ले संघान उभारले 51 रन्स. 52 रन्सांचो पाठलाग चालू असा. पहिल्या 3 ओव्हरींचो खेळ संपलो आणि पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. 20 रन्सावर माफ करा. 3 ओव्हरींचो खेळ शिल्लक. 18 चेंडूंचो खेळ शिल्लक आणि उरलेल्या 18 चेंडू मध्ये 32 रन्सांची अजून गरज. ह्या प्रदीप देऊलकर सर, अमोल जमदाडे सरांचो आपण आवाज ऐकतलो नव्या इनिंगसाठी. श्याम वाकर सर आणि समीर पांढरे सर हे सर उपस्थित असत. समीर सर, मनपूर्वक अभिनंदन. आज तरुण भारतमध्ये तुमच्यावर लेख प्रसिद्ध झालो आणि तुमका गुरुस्थानी ठेवून अनेक समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टेनिस क्रिकेटचे बादशाह या सदराखाली जिल्ह्यातले अनेक समालोचक, अनेक पंच, अनेक खेळाडू, अनेक संघ, अनेक स्पर्धा या सगळ्यांचा उल्लेख झालो. धन्यवाद तरुण भारत. कोकण नाऊच्या व्यासपीठावर जरी असलो तरी सुद्धा कोकण नाऊकडून सुद्धा तुमचे आभार. आज युती बघूक मिळाली कोकण नाऊ आणि तरुण भारतची. तरुण भारतच्या पेजवर, शेवटच्या पेजवर आपण कोकण नाऊची जेव्हा बातमी बघतो तेव्हा खरोखरच समाधान वाटतं. समीर, तरुण भारतमध्ये शेवटच्या पानावर नाव आपलं छापान यावचा या स्वप्न कित्येक लोकांनी बघितलेला आणि आज आम्ही नशीबवान असो की समालोचक म्हणान या स्पर्धेच्या निमित्तानं त्याच्यात नावं आपली इली. 3 ओव्हरींचो खेळ समाप्त. धावसंख्या 20 रन्सावर. शेवटच्या 3 ओव्हरींचो खेळ शिल्लक. अजून 32 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर परत एकदा अखिलेश यादव. ज्या नावाक राजकारणामध्ये खूप मोठा महत्व असा राजकारणातलं एक मोठा नाव बॉलिंग मार्कवर. पण ता नाव वेगळा, ता व्यक्तिमत्व वेगळा आणि मैदानावरचा व्यक्तिमत्व वेगळा. अखिलेश यादवने पहिल्या ओव्हरीत 1 चौकार 1 षटकार खर्च केलो. दुसऱ्या ओव्हरीत गोलंदाजी घेऊन अखिलेश बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू आकाश तावरे खेळण्यासाठी तयार. 4 चेंडूत 5 धावा आकाशची आतापर्यंत कामगिरी. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने कर्णधार. 6 चेंडूत 8 धावा. मिडविकेट आणि लॉंग ऑन. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर, दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहिल्याच प्रयत्नात चेंडू अडवलो आणि बॉलरच्या दिशेने थ्रो केलो. 2 रन्स मिळाले. 2 रन्सांची धावसंख्या. दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर. संजय आंबडोसकरांची कमेंट दिली. धन्यवाद विकासजी. लाईव्ह सामने घरात बसून बघण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद संजय आंबडोसकर. मनपूर्वक तुमचे आभार असत. असाच प्रेम कोकण नाऊवर ठेवा. परत एकदा तुमका विनंती, कोकण नाऊ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यातला 2 कामा तर तुम्ही केलात. आता लगेच आधी चॅनल लाईक करा. 3500 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. 3500 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आणि केबलच्या माध्यमातून सुद्धा हजारो प्रेक्षक. सगळे हजारो प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत असा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पावर्ड बाय ऍडमिशन, को पावर्ड बाय इलायगो. बंटी सर, वर प्रेम मेडिकल टाइम आउट. जाहीर आभार. ऍडमिशन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण नाऊवर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार.
ऍडमिशन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनलवरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण नाऊवर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनलवरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण नाऊवर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी आमच्याशी अपडेट राहा. अभिमानान सांगण्यासारखी गोष्ट, कोकणची लोककला, कोकणचं दशावतार, व्हर्च्युअल दशावतार गेल्या लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदा आपण बघितलो. वत्सला हरण यो महासंयुक्त दशावतार नाट्य प्रयोग. दशावतारातले 2 दिग्गज नितीन आशेकर आणि सुधीर कळिंगण ह्या दोघांका पहिल्यांदा एकत्र आणण्याचा कार्य कोकण नाऊन केला. 5 लाख लोकांनी ह्यो व्हर्च्युअल दशावतार बघितलो आणि त्या पाठोपाठ व्हर्च्युअल महाडबल बारी. गुंडू सावंत बुवा आणि संदीप लोके बुवा यांची डबल बारी सुद्धा 5 लाख लोकांनी बघितली. त्या पाठोपाठ कीर्तन महोत्सव, फुगडी महोत्सव आणि त्यानंतर भजजन स्पर्धा. एजाज थोडंसं जखमी झालो पण मेडिकल मदत घेतल्यानंतर परत एकदा एजाज खेळण्यासाठी तयार. एक झुंजार खेळाडू असा एजाज कुरेशी जखमी झाल्यानंतर सुद्धा परत एकदा उभं राहिलो. टाळ्या वाजवूया एजाज कुरेशीसाठी. स्वतःच्या जीवाची काळजी आणि आपल्या सहकाऱ्यांची जीवाची काळजी घेण्यासाठी सुद्धा एजाजचा कौतुक करूचा तितक्या थोडा असा, कारण भर मैदानावर पडलेल्या खेळाडू ज्यांनी कृत्रिम श्वास देऊन परत एकदा जीवदान दिला तो एजाज कुरेशी. या मैदानावर सलग 5 षटकार ज्यांनी मारले तो एजाज कुरेशी. परत एकदा सामन्याची सुरुवात. फुलटॉस चेंडू, चेंडू भरकटलो आणि डीप स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू आखण्याची सहल दिसली. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ चौकार आणि या चौकारनिशी धावसंख्या 26 निम्मे धावसंख्या पार झाली. 26 धावा पूर्ण झाल्या. अजून 26 रन्सांची गरज. 16 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक. चेंडू बघा, फुलटॉस चेंडू होतो आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होतो. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या अगदी एजवर उभा होतो आणि जो पुरेपूर फायदा उठवलो बॅटरने. आकाश तावरेच्या बॅटमधून बाहेर पडलेलो अजून एक चौकार आणि या चौकारनिशी धावसंख्या स्थिरावलेली 26 रन्सावर. मयुरेश कामतेकरची सुद्धा कमेंट असा, खूप चांगली कमेंट. स्वरा गिरे यांची सुद्धा कमेंट. चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली, लॉंगॉनच्या कपडावरसून चेंडू आकांड्या पार. टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, पावळेचा पाणी 5 टक, डायरेक्ट चंद्रार. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ षटकार. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. आकाश तावरेक दिलेला जीवदान परत परत आठवतला. देव देता आणि देवचार पाठ घेता. इल्या पावली माघारी पाठवण्याची संधी आणि याचा पुरेपूर फायदा उठवताना आकाश तावरे. 7 चेंडूत आतापर्यंत 17 रन्सांची कामगिरी आकाश तावरेची. विजय आणि पराभव यामध्ये उभो असलेलो आकाश तावरे. धावसंख्या स्थिरावली 32. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 रन्सांची गरज. 15 चेंडू आणि 20 धावा. कोण जिंकतलो? वेंगुर्ला संघ की मालवण संघ? फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप सुंदर. फक्त 1 रन्स मिळालो. धावसंख्या तिर्येचो डबल गेम 33 रन्सावर. 14 चेंडू आणि 19 धावा. स्ट्रायकरांच्या दिशेने संघाचो कर्णधार शाहरुख परत एकदा दिसतलो. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने 8 चेंडू 18 धावा आकाश तावरे. धावसंख्या स्थिरावली. तिर्येचो डबल गेम. नेल्सन फिगर 33 फॉर 3. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 19 रन्सांची गरज. 14 चेंडू आणि 19 धावा. शाहरुख स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर अखिलेश. परत एक खराब चेंडू. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. दुसऱ्या टप्प्यात चेंडू आखांड्या पार. अजून एक चौकार आणि या चौकारनिशी धावसंख्या 37 वर येऊन स्थिरावली. 37. महाराष्ट्रातले एकापेक्षा एक स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून. बॅटिंग मध्ये थोडीशी निराशा आणि गोलंदाजीत मयूर वाघमारेचा जर अपवाद वगळलो तर इतर गोलंदाजांकडून निराशा. आकाश तावरेचो झेल सुटलो आणि या झेल सुटलेल्या झेलाचा आकाश तावरेन सोना केला. जीवदानाचा फायदा उठवत 8 चेंडू 18 धावा आकाश तावरेची कामगिरी. एकूण धावसंख्या 37.
शाहरुख स्ट्रायकर यांच्या दिशेन अखिलेश बॉलिंग मार्कवर दुसऱ्या ओव्हरीत अखिलेशची गोलंदाजी शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून आकांड्या पार षटकार आणि षटकारांची धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर परत एकदा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊचा षटकार धावसंख्या स्थिरावली 43 12 चेंडूंचा खेळ शिल्लक ऍक्शन रिप्ले मध्ये बघा संघाच्या सेनापतीचा फटको मिड विकेटच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार कोकण नाऊ षटकार आणि या षटकारांची धावसंख्या 43 12 चेंडू आणि फक्त 9 रन्सांची गरज 12 चेंडू आणि फक्त 9 रन्सांची गरज फक्त चमत्कार वाचवू शकता रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाक त्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघान लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या स्पर्धेत अनेक वेळा चषक उंचावलो 1 लाखांचे स्पर्धा जणू काय फक्त रोहित स्पोर्ट साठी भरवले जातात इतको आत्मविश्वास असणारे दर्जेदार संघ संपूर्ण राज्यभरातले मातब्बर खेळाडू दिसतात आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून मात्र वाटचाल खूपच कठीण सागर नानोस्कर अजिंक्य नार्वेकर यांचे सुद्धा काही कमेंट असतात धन्यवाद या सगळ्यांचे अनिल माळकर यांचे सुद्धा कमेंट असतात कोकण नाऊसाठी सगळ्या कमेंट दात्यांचे मनपूर्वक आभार गणेश मेसरी अभिजित सावंत नितीन राणे सगळ्यांचे मनापासून आभार असेच आमच्याशी कनेक्ट रहा कोकण नाऊशी कनेक्ट रहा कोकण नाऊ चॅनल लाईक करा 3700 प्रेक्षक या सामन्याशी आमच्याशी जोडले गेले कोल्हापुरी लय भारी की मुंबईकरी लय भारी येणारो काळ सांगतलो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले जिंकता की सुयश होमस्टे वायरी भूतनाथ मालवण जिंकता सुयश होमस्टे मालवण संघातून महाराष्ट्रातले एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू डिंग डॉंग पुणे संघाचे मातब्बर खेळाडू आणि दुसऱ्या बाजून माफ करा डिंग डॉंगचे खेळाडू रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून आणि कोल्हापूरच्या इचलकरंजीचे खेळाडू सुयश होमस्टे वायरी संघाकडून इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन लॉंग ऑफ फिल्डर येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 2 रन पुरे झाले आणि या 2 रन्सांची धावसंख्या 45 रन्सावर येऊन स्थिरावली फक्त 7 रन्सांची गरज 11 चेंडू आणि 7 धावांची गरज 11 चेंडू 7 धावा मालवणच्या किनाऱ्यात गेल्यानंतर मालवणची वाळू घट्ट मुठीत पकडायची हळूहळू ती वाळू जशी हातातून निसाटता अगदी तसोच सामनो निसाटता रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या हातातून चमत्कार अपेक्षित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक 7 रन्सांची गरज अभिजित दुधे नगर एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर आकाश तावरे ऑफस्टंपच्या बरोच बाहेरचा चेंडू ओढून काढण्याचा प्रयत्न होतो मालवणी भाषेत एका पिटाळ घेऊन मारण्याचा प्रयत्न म्हटलं जाता पिटाळ घेऊन मारणं म्हणजे काय असतं ह्यो अर्थ ह्यो वाक्प्रचार फक्त मालवणी भाषेतच असा आणि ह्याचं ट्रान्सलेट करणं खूपच कठीण असा जगातल्या खयच्याही भाषेत ट्रान्सलेट होऊ शकत नाही असे काही वाक्प्रचार फक्त आणि फक्त आपल्या मालवणी भाषेत असत धावसंख्या स्थिरावली 45 रन्सावर 10 चेंडू 7 रन्सांची गरज आकाश तावरे स्ट्रायकर एंडवर हलकेच स्टीअर केलो मिड ऑफच्या दिशेन 2 फिल्डरांच्या मधोमध चेंडू 1 रन्स मिळालो 1 रन्सांची धावसंख्या 46 9 चेंडू 6 रन्सांची गरज पुढच्या सामन्यासाठी आरवी कोरगाव संघ तुम्ही टॉस जिंकलात फिल्डिंगचा निर्णय घेतलात सगळे फिल्डर तयार राहा रामेश्वर अरोंदा संघ सलामीची जोडी शेंदूर मारून घ्या शेंदूर मारणं ह्यो सुद्धा मालवणी भाषेतो वाक्प्रचार असा आणि त्याचा अर्थ फक्त मालवणी माणसांकाच कळतलो आपल्या बैलांवर मनापासून प्रेम करणारे संघ सगळे बैल मालक हेंका सुद्धा कोकण नाऊचो मानाचो मुजरो असा रिव्हर्स स्वीपचा फटको स्विच हिटचा फटको आखांड्याच्या पैलाडी टांगा पलटी घोडे फरार षटकार डायरेक्ट चंद्रार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो जल्लोष सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघाचो 52 रन्सांचा पाठलाग करून सुयश होमस्टे वायरी भूतनाथ मालवण संघ सेमीफायनल साठी पात्र ठरणारो आजच्या दिवसातलो हे पहिलो संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून डिंग डॉंग पुणे सारख्या मातब्बर संघाचे खेळाडू खेळताना आपण मैदानावर बघितले आजच्या दिवसात पहिल्याच सामन्यात रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ पराभूत होताना तरी सुद्धा एक सुंदर दर्जेदार संघ तुम्ही मैदानात उतरवल्याबद्दल रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ मालक रोहित बोलेकर टीम मॅनेजमेंट गणेश कुबल सुधीर पालियेकर हे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिलो संघ आजच्या दिवसात कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022
पर्व दुसरे पावर्ड बाय ऍडमिशन को पावर्ड बाय इलायगो या स्पर्धेचो पहिलो सामनो समाप्त झालो. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता आणि या संघाचो कर्णधार नायक सेनापती फलंदाजी करताना 3 षटकार आणि 1 चौकारानिशी बॅटिंग करताना ज्यांनी नाबाद 24 धावा जमावले. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर शाहरुख, नायक सेनापती ऑफ सुयश होमस्टे वायरी भूतनाथ. द कॅप्टन शाहरुख पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.